मित्रांनो, रसायनशास्त्रात अनेक वेळा आपल्याला असे वेगवेगळे रेणू दिसतात ज्यांचे घटक अणू सारखेच असतात. उदाहरणार्थ, हे दिलेले दोन रेणू बघा. या दोघांमध्ये सुद्धा 4 कार्बन आहेत. बघा आपण मोजूयात. 1, 2, 3, 4. बरोबर? आता याच्यात सुद्धा बघा. 1, 2, 3, 4. म्हणजे यांचं जर रासायनिक सूत्र लिहायचं झालं तर ते असेल C4. बरोबर? मग आता या दोघांमध्ये ना आपण हायड्रोजन मोजूया, ते किती आहेत. आता या वरच्या रेणूसूत्रात पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 हायड्रोजन आहेत. आता याच्यात मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यात सुद्धा 10 हायड्रोजन आहेत. म्हणजे या दोघांचं सुद्धा रासायनिक सूत्र काय आहे? C4H10. पण तरीही हे मूलतः वेगवेगळे रेणू आहेत आणि हे आपण पाहू शकतो कारण त्यांचे रासायनिक बंध वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, इथं आपल्याकडे एक कार्बन आहे. हा कार्बन तुम्ही पाहत असाल. तो इतर 3 कार्बनला आणि एका हायड्रोजन अणूला जोडलेला आहे. बरोबर? आता या वरच्या रेणूसूत्रात असा एकही मला कार्बन सापडत नाही जो इतर 3 कार्बनला जोडलेला आहे. मला असे कार्बन सापडतील जे इतर 2 कार्बनला जोडलेले आहेत, पण असा एकही नाही जो इतर 3 कार्बनला जोडलेला आहे. त्यामुळे आपण अणूंना एकत्र कसे ठेवलं आहे हे इथं प्रत्यक्षात वेगळं वेगळं आहे दोन्ही रेणूसूत्रांमध्ये. बरोबर? ते वेगवेगळ्या गोष्टींना जोडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा अशी परिस्थिती असते जिथे आपले घटक अणू समान असतात, जिथे आपले रासायनिक सूत्र समान असते, परंतु तरीही आपण वेगवेगळ्या रेणूंशी व्यवहार करत असतो. कारण त्यांचे बंध, त्यांचा आकार, त्यांची मांडणी ही वेगवेगळी असते आणि त्यांनाच आपण समघटक असं म्हणतो. तर समघटक म्हणजे समान रासायनिक सूत्र पण वेगवेगळे रासायनिक बंध, वेगवेगळा बंधांचा आकार आणि वेगवेगळी मांडणी. तर इथे फक्त रासायनिक बंध वेगळे आहेत आणि या प्रकारच्या समघटकांना समघटकांची रचनासूत्रे म्हणतात. तर ही दोन्ही समघटकांची रचनासूत्रे आहेत. घटक अणू समान आहेत पण रासायनिक बंध वेगवेगळे आहेत.